मित्रांनो, तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कालभैरव 108 नाव. हे नाव ऐकले म्हणजे आपण जिथे जाणार तिथे आपली विजय प्राप्त होणार. कालभैरव जीचे 108 नाव. ओम ह्रीं भैरवाय नमः. ओम ह्रीं भूतनाथाय नमः. ओम ह्रीं भूतात्मने नमः. ओम ह्रीं भूभावनाय नमः. ओम ह्रीं क्षेत्रज्ञाय नमः. ओम ह्रीं क्षेत्रपालाय नमः. ओम ह्रीं क्षेत्रदाय नमः. ओम ह्रीं क्षत्रियाय नमः. ओम ह्रीं विराजये नमः. ओम ह्रीं शमशानवासिने नमः. ओम ह्रीं मासाशिन्यै नमः. ओम ह्रीं खर्पराशिन्यै नमः. ओम ह्रीं स्मारान्तकृते नमः. ओम ह्रीं रक्तपाय नमः. ओम ह्रीं पानमाय नमः. ओम ह्रीं सिद्धाय नमः. ओम ह्रीं सिद्धिदाय नमः. ओम ह्रीं सिद्धिसेविताय नमः. ओम ह्रीं कंकलाय नमः. ओम ह्रीं कालशमनाय नमः. ओम ह्रीं कलाकाष्ठाय नमः. ओम ह्रीं कवये नमः. ओम ह्रीं त्रिनेत्राय नमः. ओम ह्रीं बहुनेत्राय नमः. ओम ह्रीं पिंगललोचनाय नमः. ओम ह्रीं शूलपाण्यै नमः. ओम ह्रीं खड्गपाण्यै नमः. ओम ह्रीं धूम्रलोचनाय नमः. ओम ह्रीं अभिरवे नमः. ओम ह्रीं भैरवीनाथाय नमः. ओम ह्रीं भूतपाय नमः. ओम ह्रीं योगिनीपतये नमः. ओम ह्रीं धनदाय नमः. ओम ह्रीं अधनहान्यै नमः. ओम ह्रीं धनवत्यै नमः. ओम ह्रीं प्रतिभागवत्यै नमः. ओम ह्रीं नागहराय नमः. ओम ह्रीं नागकेशाय नमः. ओम ह्रीं वेमकोशाय नमः. ओम ह्रीं कपालभूत्यै नमः. ओम ह्रीं कालाय नमः. ओम ह्रीं कपालमालिन्यै नमः. ओम ह्रीं कमिनिन्याय नमः. ओम ह्रीं कालानिध्यै नमः. ओम ह्रीं त्रिलोचनाय नमः. ओम ह्रीं ज्वलनेत्राय नमः. ओम ह्रीं त्रिशिखिन्यै नमः. ओम ह्रीं त्रिलोकभूत्यै नमः. ओम ह्रीं त्रिवृत्ततनाय नमः. ओम ह्रीं धिंबाय नमः. ओम ह्रीं शांताय नमः. ओम ह्रीं शांतजनप्रियाय नमः. ओम ह्रीं बटुकाय नमः. ओम ह्रीं बटुवेशाय नमः. ओम ह्रीं खट्वांग्यै नमः. ओम ह्रीं वरदाय नमः. ओम ह्रीं भूताध्यक्षाय नमः. ओम ह्रीं पशुपतये नमः. ओम ह्रीं भिक्षुकाय नमः. ओम ह्रीं परिचारकाय नमः. ओम ह्रीं धूताय नमः. ओम ह्रीं दिगंबराय नमः. ओम ह्रीं शौर्यै नमः. ओम ह्रीं हरिणाय नमः. ओम ह्रीं पाण्डुलोचनाय नमः. ओम ह्रीं प्रशांताय नमः. ओम ह्रीं शांतदाय नमः. ओम ह्रीं शुद्धाय नमः. ओम ह्रीं शंकरप्रिये बांधवाय नमः. ओम ह्रीं अष्टमूर्त्यै नमः. ओम ह्रीं निधिशाय नमः. ओम ह्रीं ज्ञानचक्षुषे नमः. ओम ह्रीं तपोमयाय नमः. ओम ह्रीं अष्टधाराय नमः. ओम ह्रीं षड्धाराय नमः. ओम ह्रीं सर्पयुक्ताय नमः. ओम ह्रीं शिकिसकाय नमः. ओम ह्रीं भूधराय नमः. ओम ह्रीं भूधराधीशाय नमः. ओम ह्रीं भूपताय नमः. ओम ह्रीं भूराधत्मजाय नमः. ओम ह्रीं कपालधारिण्यै नमः. ओम ह्रीं मुण्डन्यै नमः. ओम ह्रीं नागयोगपतये नमः. ओम ह्रीं जुब्रनाय नमः. ओम ह्रीं मोहनाय नमः. ओम ह्रीं स्तंभाभिने नमः. ओम ह्रीं मारणाय नमः. ओम ह्रीं शोभनाय नमः. ओम ह्रीं शुद्धनीलांजन प्रख्यदेहाय नमः. ओम ह्रीं मुण्डविभूषणाय नमः. ओम ह्रीं बलभुजये नमः. ओम ह्रीं बलभुगनाथाय नमः. ओम ह्रीं बालाय नमः. ओम ह्रीं बालपराक्रमाय नमः. ओम ह्रीं सर्वापततारणाय नमः. ओम ह्रीं दुर्गाय नमः. ओम ह्रीं दुष्टभूतनिसेविताय नमः. ओम ह्रीं कामिन्यै नमः. ओम ह्रीं कलानिधये नमः. ओम ह्रीं कालान्तराय नमः. ओम ह्रीं कान्ताय नमः. ओम ह्रीं कामिनीवशकृतवशिन्यै नमः. ओम ह्रीं जगतरक्षकराय नमः. ओम ह्रीं अन्ताय नमः. ओम ह्रीं मायामन्त्रौषधीमयाय नमः. ओम ह्रीं सर्वसिद्धप्रदाय नमः. ओम ह्रीं वैद्याय नमः. ओम ह्रीं प्रभविष्णवे नमः. ओम ह्रीं विष्णवे नमः. तर ही जो कोणी कालभैरव अष्टकांचे 108 नाव ऐकतो त्याच्या जीवनातील सर्व परेशानी, सर्व दुःख, दारिद्र्य दूर होते आणि धनसंपदाची प्राप्ती होते. कालभैरव जयंतीला 10 असे आपल्याला उपाय करायचे आहेत की जेणेकरून ते उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील वाईट शक्ती कायमची दूर होईल आणि धनसंपदा कायमस्वरूपी राहील. तर या वेळेस आपली कालभैरव जयंती 5 डिसेंबरला आपण
मनवणार आहोत, साजरी करणार आहोत. तर त्या दिवशी आपल्याला काय करायचे? कालभैरव जयंती अर्थात या दिवशी कालभैरव यांचा जन्मदिवस राहतो, जन्म झालेला आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आम्ही आज आपल्याला 10 सोपे उपाय सांगणार आहेत. हे उपाय अंमलात आणून आपण घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतात आणि या उपायाने घरात चे वातावरण आनंदित करू शकतात. तर पहिला उपाय, या दिवशी एक पोळीवर आपली मध्यमा किंवा तर्जनीच्या बोटाने तेलाची रेषा काढावी. आता पोळी 2 रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी. कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरवांचा आशीर्वाद मिळावा असे समजावे. कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास तर दररोज पोळी घालावी. दुसरा उपाय, कडू मोहरीच्या तेलात उडदाच्या डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे. भजे खायला दिले, मागे वळून न बघता आपल्याला निघून जायचे. तिसरा उपाय, भैरव मंदिरात शेंदूर, तेल, नारळ, पुये आणि जिलेबी घेऊन जावी. भैरवनाथाचे पूजन करावे. नंतर 5 ते 7 या वयोगटातील मुलांना चणे, चिरंजी, तेल, नारळ, पुये, जिलेबी प्रसाद म्हणून वाटावे. ज्या मंदिरात अधिक लोक जात नाही अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होतात. चौथा उपाय, एखाद्या कुष्ठरोगी भिकाऱ्याला मदिरा दान करावे. ऐकायला विचित्र वाटत असेल तरी भैरवनाथांना मदिरा भोग म्हणून चढवण्यात येते. या निमित्ताने हा उपाय सांगण्यात मी तुम्हाला सांगितला आहे. 5वा उपाय, कालभैरव जयंतीला 1.25 किलो जिलेबी भैरवनाथाला नैवेद्य दाखवावी. 6वा उपाय, कालभैरव जयंतीच्या दिवशी कडू तेलात पापड, भजी, पुवे, पक्वान तळावे आणि 1 दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरिबांना वाटावे. 7वा उपाय, या दिवशी भैरव मंदिरात चंदन, गुलाब आणि गुगल अशा सुवासिक 33 उदबत्त्या लावायच्या आहेत आणि तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरात त्या दिवशी 1 नारळ, खडीसाखर, तीळ असे सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे. असे जर आपण अर्पण केले तर आपल्या जीवनातील कायमची जी दरिद्रता आहे, जी आपल्याजवळ शत्रू आसपास भटकत आहे, तर ते कायमचे दूर होतील. 8वा उपाय, 5 लिंबू कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरवनाथाला अर्पण करायचे आहेत. असे केल्याने भैरवनाथाची कृपादृष्टी राहील. 9वा उपाय, या दिवशी 125 ग्राम काळे तीळ, 11 रुपये आणि 125 ग्राम काळी उडीद, 1.25 मीटर काळा कपड्यात गुंडाळून ही पोटली भैरवनाथाला मंदिरात तुम्हाला अर्पण करायची. आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे करायचे. आणि 10वा उपाय, कालभैरव मंदिरात जाऊन भगवान कालभैरवाची आरती करावी आणि मंदिराजवळ पिवळ्या रंगाचा ध्वज चढवावा. असे केल्याने आपल्यावर कालभैरवनाथ खूप प्रसन्न होतात. तर ह्या दिवशी तुम्हाला हे आवर्जून हे उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर कालभैरवाची आपल्यावर कृपा राहील. तर कालभैरवाची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला या उपाय आवर्जून करायचे आहेत. तर कालभैरव हे शिवशंकराचे स्वरूप आहे, त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची मोठ्या भक्तिभावाने पूजा करावी. शंकराच्या मंदिरात दुधाने अभिषेक करावा. कुत्रा हे कालभैरवाचे वाहन मानले जाते. कालभैरव कुत्र्याला खाऊ घातल्याने प्रसन्न होतात, त्यामुळे प्रत्येक कालाष्टमीला कुत्र्याला अन्न द्यावे. कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरव चालीसा, भैरव अष्टकाचा पाठ करावा आणि या उपायांनी शत्रूचे वाईट प्रभाव सुद्धा टाळता येतील. कालभैरव जयंतीच्या दिवशी मध्यरात्री 4 मुखी दिवा लावावा. कालाष्टमीला शेंदूर, तिळाचे तेल, नारळ, हरभऱ्याची डाळ गरजूवंताला दान करून कालभैरव जयंतीला हे उपाय केल्याने मनुष्याला कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व पापांचा नाश होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आहेत, कारण कालभैरवांच्या दिवशी जर आपण कालभैरवाची अशी पूजा केली, कालभैरव जयंतीला कालभैरव जर आपण शिवचालिसा, वरद स्तोत्र, कालभैरवांचं, श्री कालभैरव अष्टकांचे 108 वेळा नाव ओम कालभैरवाय नमः एवढं पण म्हटलं तरी पण आपल्यावर कालभैरव प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, शांतीचा आशीर्वाद देतात. तर या कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची तुम्हाला अशी पूजा करायची. तर मित्रांनो, या कालभैरवाच्या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला
सकाळी लवकर स्नान करून भैरव मंदिरात जाऊन अबीर, गुलाल, तांदूळ, निळी फुले, सिंदूर अर्पण नक्की करायचं आणि बाबांना आपली मनोकामना पूर्ण करायचा आणि जे आपले शत्रू असेल त्यांचा पराभव करायची प्रार्थना करायची. कालाष्टमीला काळ्या कुत्र्याला गोड पोळी, गोड पुरी नक्की खाऊ घाला. असे केल्याने काल भैरव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. आणि या दिवशी जर काळे कुत्रे दिसले नाही तर कुत्र्याला भाकरी, कोणताही कुत्रा असो तर त्याला पण दिली तरी पण चालेल. हा उपाय केल्याने कुंडलीतील शनी आणि केतू दोष दूर होतात. म्हणून आपल्याला हे उपाय तपाय करून घ्यायचे. श्री काल भैरव स्तोत्र. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो श्री गजवंदना गणराया गौरी वंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन मादे साष्टांगी. नंतर नमले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनाविती वियादात्री विश्वाची. नमन तसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरणी त्या पवित्री पाव्या. चित्तशुद्ध जाहली थोर ऋषी मुनी संतजन भूदगण आणि सज्जन. करुणतयाशी नमन ग्रंथरचना आरंभली. पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले. कार्तिक स्वामीशी नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले. 33 कोटी देव असती प्रत्येक आपण श्रेष्ठ म्हणती. सामान्य माणसाची मती गुंग होऊन जात असे. गाणपत्य म्हणती गणपती, शाक्त म्हणती महाशक्ती, स्मार्त म्हणती पशुपती, वैष्णव म्हणती श्री विष्णू. नाना देव नाना देवता प्रत्येकांची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने भक्ता आकर्षुणी घेता. हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहून कनिष्ठ हे न कळल्याचे स्पष्ट मनसंबंध श्री पडतसे. कोण म्हणती कालभैरव हाच खरा महादेव, त्याच्या कृपेने सदैव सकल कल्याण होत असे. काल भैरव हा देव कुठला, कसा त्याचा उद्भव झाला हे जाण्याची मला आतुरता फार झाली. तरी आता कृपा करुणी कोणता देव श्रेष्ठ सर्व माहुनी मज सांगावे समजावूनी. उपकार मोठे होतील तेव्हा स्कंदांनी अगस्तीशी जी कथा सांगितली अपूर्वीसी ती सांगता सर्वांशी. म्हणे मिलिंद माधव सुमेरी पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बैसली. तेव्हा काय झाले ऋषी म्हणे मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमरीवरी केले आगमन. घेतले दर्शन देवाचे. ब्रह्मदेवाशी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न. देवा माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभू हा आम्हा सांगावा. तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्यांच्या अहंकाराने आणि अतिशय अविचाराने उत्तर दिले. झडकरी मी संपूर्ण सृष्टीच्या निर्माता स्वयंभू अनादी ब्रह्मा असता माझे असामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच हाये की. ब्रह्मदेवाची गाविर्ती ऐकून क्रोधमयान झाले. ऋतू नारायण म्हणाले हे हाये तुझे अज्ञान. सत्य तुनु जानसी मी विश्वाचा पालन करता. मी सृष्टीच्या नियता. मीच गती शक्तीचा करता. प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप मी हाये परमज्योती. मीच हाये परांगती. केली सृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू. अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच हाये श्रेष्ठ जाण. स्वतःकडे घेसे मोठेपणा काय तुला म्हणावे. झाले ऐसे जुंपले भांडण मीची श्रेष्ठी म्हणती. दोघे जण शेवटी वेदांशी विचारू आपण असे त्यांनी ठरवले. ऋग्ध आणि यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद त्याच्याशी केला वादविवाद. श्रेष्ठ देव कोण असे. ऋग्ध वेद म्हणे ज्याच्यापासून सर्वांचे होते प्रवर्तन, ज्याच्या भूमंत्रांचा विलय जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे. यजुर्वेद म्हणे विचार करून यज्ञद्वारे वरद द्याचे अर्चन. यज्ञ याज्ञाचा स्वामी स्वयंप्रमाण शिव तो श्रेष्ठ जाणावा. साम म्हणे ज्याच्यामध्ये विश्वाचे भ्रमण योगी जन करे जयाचे ध्यान. ज्याची त्याची ब्रह्मांड उजळी पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो अथर्व देई. तसेच उत्तर म्हणे जो भक्तांचे दुःख करी दूर तोचे कैवल्य रूप. श्री शंकर श्रेष्ठ असून सर्वांनी वेदाचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघांनी संतापून निंदा केली शिवाची. तोच अमूर्त प्रणव सनातन मूर्त स्वरूप करुण धारण म्हणे स्वयं ज्योती शंकर भगवान सर्व देवात श्रेष्ठ असे. तरी दोघांचे भांडण संपले नाही. मुळीच जाण दूर होईना त्याचे अज्ञान. तेव्हा चमत्कार झाला. दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रकट. तो ज्योतीचा लखलखाट विश्वव्यापी भासला. हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली. दिव्य तेज प्रभा आगळी मुखावरी विलवीत असे. वर्णशुद्ध नीलांजन समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण त्रिशूळ वाजवी खनखन शिवाचा अंश अवतार तो. ज्याला बघून प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ. काल भैरव नावे सकळ संबंधती तयाल. दुष्टीचे करीतो दमन यास्तव आमदर्क नामविधान. भक्तांच्या पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षत तो. कालराज हेई नावे त्याचे रक्षण करीतो. काशी क्षेत्रांचे परिपत्य करून पाप्यांचे शासन घोर करीत असे. अंगी विश्वधरक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ऐसी पाहून बालमूर्ती ब्रह्मदेव त्याशी बोलला. माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊन शुभ आशीर्वाद घेई तू. भना बनले ब्रह्मदेवाचे मस्तक शिवानिंदी करी पाचवे मुख ऐकून त्याची बकबक. काळ भैरव क्रुद्ध झाला.
भव्य रूप प्रकटले, अक्राळ विक्राळ आगळले, डोळे लाल झाले जळत्या निखाऱ्यासारखे. मग त्या काळभैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले, रागाने अपराध केला म्हणून. तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क पडले आणि त्यांनी हात जोडले. चुकलो म्हणूनही नारायणही त्याची कैली. भैरव स्तुती स्तोत्र गायले, दोघांनी सत्य ज्ञानला झाले. प्रत्यक्ष शिव अवतरले, शिव प्रकटले, देवांनी केली पुष्पवृष्टी, आनंदे भरली सर्व सृष्टी. श्री शंकराची दयादृष्टी अभय देई दोघांना. शिवे म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञस्वरूपी नारायणाला, मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर कर्याशी. अष्टभैरव माझे अंश अवतार, काळभैरव हा सर्वांनी थोर, त्याने 3 रूपी अगोचर जाणी त्याची जानते. महाकाळ बैठक भैरव, तिसरा स्वर्ण कर्षण भैरव, तया ठेवती भक्तिभाव त्याचे कल्याण होत असे. क्षेत्रपाल ईशान्य चंडेश्वर, मृत्युंजय मंजुघोष, अर्धनारेश्वर, नीलकंठ, दंडपाणी, दक्षिणामूर्तीवर अवतार माझे असती. काळभैरवाची करतील भक्ती त्याची होईल कामनापूर्ती. विघ्न दूर होती तयाशी, सत्य सत्य वाचाही म्हणे काळभैरवाशी. तू जरी माझा अवतार अससी तरी स्पष्ट तुला सांगतो, सत्य ते मानावे. ब्रह्मदेवाचे 5वे मुख माझी निंदा करी नाही, म्हणून फक्त तेच मस्तक कापिले तू कोपाने. क्रोधानी पेटता मनी विवेक बुद्धी भस्म होऊन, घडती पापे हातून अविचारी अनर्थ होत असे. तू वागला अविचाराने, तू तुझ्या दुष्टकृत्याने ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासले असेल तुझं लागी. ब्रह्महत्येचे पाप अघोर, दुष्परिणाम त्याचे थोर. कोणी कितीही असो बलवान पापमुक्त न होई. जो कोणी महापातक करी तो जाता नरकापुरी. अनंतयुगी दुःख भारी भोगणे प्राप्त होस. जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरककुंडातून, त्याला वृक्षवेली शिडा येऊन 7 वर्ष लाभते. त्यानंतर किडी मुंगी जीव योनी 7,000 वर्ष कष्ट भोगून, पशु पक्षी अनेक जन्म घेऊन दुःखी भोगी अपार. हे शिवाचे भाषण जो ऐकी त्याचा काळभैरव घाबरला मनी. म्हणे मुक्त व्हाया पापातून, जो ऐकेल तो पापातून मुक्त होई. काही उपाय सांगावा शिव म्हणे, मग त्याशी एक उपाय सांगतो. पृथ्वीवरील ती वाराणसी अविमुक्ती ती क्षेत्र अशी, त्याचे क्षेत्राचे रक्षण चंडिका करती रात्रिंदिनी. त्याच्या सर्वाच्या नाभिधान एक आता सांगतो. दुर्गा उभी दक्षिणेला, अंतरेश्वरी नैऋत्याला, अंगिराक्षी पश्चिमेला, सुसज्ज असे सर्वदा भद्रकाली असे वायव्याला, भीमचंडी उभी उत्तरेला, महामत्या ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीत असे. उद्धर्व केश सहित शंकरी पूर्व दिशेचे रक्षण करी. अधिकेशी अग्नय कोणावरी लक्ष ठेवी, अखंडित ऐसे ते काशी क्षेत्र जाण. भूलोकी असे पवित्र पावन, तेथील पंचगंगेत करिता स्नान. पापक्षालन होत असे देवदेवता यक्ष किन्नर नाग सिद्ध आणि विद्याधर, पिशाचे आणि नारी नर, हाती पापी मुक्ते तेथी क्षेत्र. तू जाशील देवा पापमुक्त तूही होशील तेव्हा. वंद्य होऊन सर्व देवा सुखे तेथे राशील. घ्यावयासी आता प्राचित कापिले मस्तक घे हाताल. काशीला जा भिक्षा मागत पापमुक्त व्हाया ऐसे बोलून क्षणात कैलासपती झाले गुप्त. काळभैरव 3 लोकात भ्रमण करू लागले. तो पुढे चाली जरी, महापातक त्याचा पाठलाग करी येता. वाराणसीच्या वेश्येवरी पाप तेथे थांबले. काळभैरव प्रविश्य त्या काशी क्षेत्र, हातातील शिर पडले खालती. त्या स्थळा कपाल मोचन मनती तीर्थ प्रसिद्ध झाले ते. काळभैरव झाला तेथे शहराचा मुख्य कोतवाल, दैवित थोर काशीतील सर्वाहून ठरला श्रेष्ठ आदी दर्शन काळभैरवाचे. नंतर काशी विश्वेश्वराचे ऐशावरी वागदी तयाचे सकल पाप जात असे. कार्तिक मास तो पवित्र, वद्य अष्टमी पवित्र फार. काळभैरवाचा अवतार शुभदिनी त्या झाला. कोणतीही अष्टमी, चतुर्दशी, रविवार किंवा मंगळवार दिवशी शरण जावे. काळभैरवाशी करावी पूजा प्रार्थना, तो होतो प्रसन्न ज्याला. दुःख चित्त नसते अशुभ मंगल ज्याते लयाला. सकल सिद्धी लाभती, होती इच्छित दीर्घायू. संतती संपत्ती धनसंपत्ती मिळते. स्थावर जंगम संपत्ती अनाप सनाप राहते. काळभैरवाचे महात्मे जो ऐकती त्याच्यापाशी धनधान्याचे कमी नसे. आणि कैसे वर्णावे शुभंत्रयी, जोरमय सपूळ निष्ठय नष्ट होई. म्हणून तयाचे पाय धरावे भक्तिभावन. वैभव शिखरी भक्त चढे दिनोदिनी, लौकिक माडे त्याशी पाता काळ तळे. काळभैरवाच्या दाखाने राजलक्ष्मी राजमान्य मिळे समाजात मान प्रतिष्ठा. काळभैरवाच्या कृपा राहील त्याच्यावर. काळभैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काही. स्कंद स्वामींचे भाषण ऐकून समाधान पावले अगस्त मुनी. काळभैरव स्मरण करीत मणी, स्वस्तीने केले आनंद. यास्तव जोडीने दोन्ही हात म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र जपावा. काळभैरव मंत्र निशिदिनी म्हणी अखंड ऐसे करील जो 6 मास. त्याच्यावर काळभैरव होईल प्रसन्न. कर्ज दूर होई, धनधान्य त्याच्या घरी येईल. आणि देवभक्तीचा होता दास. स्वयंसिद्ध सत्य हे, कोणी रंक असे तो राव होईल. हृदयी धरून दृढ भाव प्रार्थना करते काळभैरव धावून येई संकटासमयी. सदा ठेवून सद्बुद्धी
भक्ती करी जे काळ भैरव स्मरण तयासी साक्षात शंकर भगवान प्रत्यक्ष दर्शन देत असे भैरवाच्या करी या पूजन काळ वेळेचे नसे बंधन स्त्री पुरुषांनी त्याच्या निषेधिनी भक्तिभावे भजावे घरोदारी कचिरीत वाटेत किंवा प्रवासात नामस्मरण करावे अखंडित तेने त्याचे कल्याण होई काळ भैरव होता प्रसन्न पडते पाप त्याचे क्षणिक मिळते विपुल धन धान्य ऐसे समर्थ तयाचे अघोरी विद्या मंत्र तंत्र भैरव भक्तांशी कधी न वादती स्तोत्र जे हे पठन करी त्याचे भुक्ती खेती न राहती काळ भैरवासी नित्य स्मरता बंदीवासातून होती मुक्तता येते राजसत्ता ऐसा समर्थ देव तो होम असितांग भैरवाय नमः ओम रुरु भैरवाय नमः। तर इथे मित्रांनो आपण काळ भैरवाची नावं सुद्धा आपण ऐकणार आहोत। तर असितांग भैरवाय नमः ओम रुरु भैरवाय नमः ओम चंड भैरवाय नमः ओम क्रोध भैरवाय नमः ओम उन्मंत भैरवाय नमः ओम कपिली भैरवाय नमः ओम भीषण भैरवाय नमः ओम सहार भैरवाय नमः ओम महाकाळ महा ते मनी कुवाचार भलते भली येऊ नको देऊ दे मिलिंद माधव याच्यासाठी तुझ्या पायी घाली मिठी अपराध पापे कोटी कोटी क्षमा याचना करावी घरी नादो सतत शांतता पडू नये कशाची कमतरता योग क्षेमेची नसावी चित्ता हेच देवा मागणे शके 1897 माघ माशी कृष्ण पक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण झाला श्री काळ भैरव पर्ण नमस्तु शुभम भवतु भक्त कवी मिलिंद माधव कृतम काळ भैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण। तर जपासाठी मित्रांनो ओम काळ भैरवाय नमः याचा जप सुद्धा करायचा। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला श्री काल भैरव वरद स्तोत्र आवडलं तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ।